कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला, ये जरा बस सावलीत झाडातून आवाज आला. समाजाविषयी बोलावं याची उर्मी तुला कुठून मिळाली? आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे, जातीपातीला गाळलं पाहिजे, आधी पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. असं म्हणतात की जो न देखे रवी वो देखे कवी. सध्या सामाजिक परिस्थिती पाहता समाजाचं प्रतिबिंब हे काव्यात फार कमी उमटतंय असं म्हणायला पुरेसा वाव नाही. कारण ते काव्य कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल, तुम्ही त्या साहित्य प्रकारापर्यंत कदाचित पोहोचत नसाल, पण हो, साहित्य समाज का दर्पण होता है हे अजूनही त्रिकालबाधित सत्य आहे. आणि तेच रोजच्या जगण्यात, रोजच्या अनुभवात सतत आपल्याला येत असतं. आपण ते नकळतपणे का होईना पण अनुभवत असतो. आणि अशी एक बिनधास्त व्यक्ती, बिनधास्त कवी डॉक्टर स्वप्नील चौधरी. स्वप्नील, लोकशाही मराठीमध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. सध्या तुझ्या कविता फार सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत. पण समाजावर भाष्य करावं, समाजाविषयी बोलावं याची उर्मी तुला कुठून मिळाली? कधी तुला वाटलं की माझा जॉनर तो आहे म्हणण्यापेक्षा आत्ता मला बोलतं झालं पाहिजे? मी सुरुवातीला जेव्हा कविता लिहित असताना झाडावर, फुलांवर, पानांवर, अगदी प्रेमावरही लिहित होतो. पण जेव्हा जाणवलं की आपण असं काहीतरी लिहावं ज्यातनं समाजाचे प्रश्न मांडले जातील, कारण कविता लिहून उत्तरं मिळत नाहीत हे मला माहिती आहे, पण त्या प्रश्नांना धार देण्याचं काम होतं. जेव्हा तुम्ही समाजाचे प्रश्न तुमच्या लेखणीतून उतरवता तेव्हा लोकांना अरे हे मला सांगायचं होतं, हे या कवीनं सांगितलं, ह्या लेखकाने सांगितलंय असं वाटतं. आणि म्हणून मी ठरवलं की आता लिहायचं असेल तर जे लोकांच्या मनात खळखळतंय, अस्वस्थ करतंय, ते आपण कागदावरती मांडलं पाहिजे. शेवटी साहित्य तुम्ही सांगितलं की हा समाजाचा आरसा असतो आणि आरसा तुम्हाला बरं वाटावं म्हणून काहीच दाखवत नाही. आरसा जसं आहे तसं दाखवतो. म्हणून मी माझ्या कविता जशा आहेत तशा त्या लिहायला लागलो, अगदी त्याच शब्दात. त्याच शब्दातली एक कविता तुफान व्हायरल होते. सध्या समाज मन ढवळून निघाले असं नाही म्हणणार मी, पण समाज अस्वस्थ आहे. काय घडतंय, कुठं आपण चाललोय, जगण्याला काय दिशा आहे का, या प्रश्नावर आपण येऊन ठेपलोय. पण कन्क्ल्युजन कुठे मिळत नाहीये. पण तुमची ती कविता खूप काही सांगून जातीये. ती सादर होऊ द्या. ही कविता मी जेव्हा लिहिली तेव्हा माझं वय साधारणतः मला वाटतं 23 होतं. आणि समाजामध्ये त्या काळात आजूबाजूला अराजकता माजल्यासारख्या काही दंगली घडत होत्या. आणि मी संभाजी भगतांची एक ओळ त्यावेळेस वाचली होती की माणूस मारला जातोय. दंगलीत हुसेन किसन मारला जात नाही, त्या दंगलीत माणूस मारला जातोय. जो एक जिवंत हाडामासाचा गोळा आहे, तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या वर्गातनं येतो, याच्यापेक्षा तो माणूस म्हणून मारला जात होता. आणि तेव्हा मन अस्वस्थ झालं. आणि वर्षभर जे डोक्यामध्ये चाललेलं होतं, अचानक एक दंगलीची घटना घडली आणि दंगल नावाची कविता मी लिहिली. आणि पहिली ओळ लिहिताना माझ्या मनात फक्त एक गोष्ट होती की ही दंगल कुठून सुरुवात होते. तर माझं मन इथपर्यंत ठामपणे जाऊन पोहोचलं होतं की ह्या अफवा आणि कुणीतरी आदेश देतं म्हणून ही दंगल सुरू होते. आणि मग त्यावेळेस माझ्याच मनातनं त्या आपसूक ओळी बाहेर पडल्या की आदेश आले, अफवा आल्या. आणि मग त्या कवितेच्या लिखाणाला मी सुरुवात केली. आणि कविता लिहून झाल्यावर मला वाटलं मग कवितेला नाव काय द्यावं. बरेच जण चुकीने त्याला चल दंगल घडवूया म्हणतात, पण ती दंगल थांबवणारी कविता आहे म्हणून मी नाव दिलं चल दंगल समजून घेऊ. आदेश आले, अफवा आल्या, रंगेबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. आदेश आले, अफवा आल्या, रंगेबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी दंगल पेटली, घरं पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले. गाड्या तुटल्या, काचा फुटल्या, यात माणसांचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलं कोण?
झेंड्यावाले का धर्मावाले, आले माय बाप आणि भाऊ, चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. एसीत बसणाऱ्या पुढाऱ्यांची अधिकाऱ्यांची पोरं दंगलीत पडत नाहीत, त्यात साधी तुमची आमची बहीण भाऊ अडकतात. मग हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. पोलिसांना हुडकली, मग सगळी पोरं अडकली, मग दाखल केस, दाखल शिक्षा, मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा. मग पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाड्या आला, त्यांची आपापसात मिटिंग झाली, आतल्यात सेटिंग झाली, पैशानं कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल, पेटवणाऱ्याची सुटतात, बाकी भाकरीसाठी मवताल. जेलात आता त्यांच्या ढुंगणावर रोज कच्चून दंडे पडतात. पेटवणाऱ्याची सुटली, बाकी सालोसाल सडतात. असं सगळं दंगलीमध्ये होत असतं भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. अरे कधी सांगा सुधारणार आमची लोक, कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं. थोडं तरी समजून घ्या, हे महापुरुष उमजून घ्या. अरे थोडं तरी समजून घ्या, हे महापुरुष उमजून घ्या. खोटं नाटं सांगून ते तुम्हाला पेटवतात, माथी भडकवून दंगलीमध्ये पाठवतात, वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात. गोध्राकांड, सहानापूर आणि भीमा कोरेगावही घडवतात. तुमच्या मेंदूची वाटणी करतात. शिवराय भीमराय छाटणी करतात. तुमच्या मेंदूची वाटणी करतात. हिंदू मुसलमान छाटणी करतात. पण आम्हीच साले विकारचोट. या दंगलीत कोण जातोय? आम्ही स्वतःहून जातोय. आम्हीच साले भिकारचोट, विसरून जातो भूकपोट, त्यांचं ऐकत बसतो, दंगलीत घुसतो आणि फुकटचं फसतो. आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे. कवीची भूमिका काय? आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे. जातीपातीला गाळलं पाहिजे. आधी पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे. शिवराय आपले, भीमराय आपले, आपण सारे भाऊ भाऊ. चला भारतीय नागरिक होऊ. संविधानाचं गाणं गाऊ. अत्त दीप भवसूत्र त्या तथागताचं समजून घेऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. स्वप्नील, हे कुठे म्हणजे तू म्हणतोयस की तू 23 वर्षाचा असताना ही कविता तुला सुचली. इतकी प्रगल्भता 23व्या वर्षी काहीतरी आत व्हावं लागतं, काहीतरी आसपास घडावं लागतं. त्याच्याशिवाय, ते जगणं आल्याशिवाय ते लिहिणं होत नाही. काय घडलं होतं? मी कथा लिहिण्याचा प्रयत्न केला, पण ते एक लिहिताना समाधान वाटतं, आपण काहीतरी लिहिलंय, ते पूर्ण येत नव्हतं. ठरवून नाही होत, ते आतून यावं लागतं. आणि मग नंतर एक दंगल महाराष्ट्राचं, जिनं खूप अतोनात जातीजातींमध्ये भांडणं लावणारं नुकसान केलं, ती दंगल घडली. आणि मग एक वर्षभर जे मनात कालवा चालली होती, त्याच काळामध्ये साळुंखे सरांचं मी विद्रोही तुकाराम वाचलं होतं. आपल्या धडावर आपलंच मस्तक असेल वाचलं होतं. मी त्या काळामध्ये गाथा वाचायला सुरुवात केली होती. पसायदान वाचलं होतं. वाचनाची ही पद्धत चालू असताना हे विश्वची माझं घर सांगणारे माऊली, सत्य असत्याशी मनक केले ग्वाही, मानियले नाही बहुमता सांगणारे तुकाराम महाराज. आणि मग वाटत होतं की कुणाला वाईट वाटलं तरी चालेल, आपण जे पाहिलं ते आता लिहिलं पाहिजे. आणि मग त्यातून मग मी दंगल लिहिली. स्वप्नीलच्या बाबतीत बालपण कसं होतं, मला ते जाणून घ्यायला आवडेल, की ज्याच्यामुळे महाराष्ट्राला, देशाला मी म्हणते, एक प्रगल्भ कवी म्हणण्यापेक्षा सामाजिक भान जपणारा एक माणूस मिळतोय. 10वीच्या सुट्ट्यांमध्ये मॅडम, जेव्हा गावी बराच काळ शेतीमध्ये राहायला मिळालं, तेव्हा ते जीवन पाहायला मिळालं शेतकऱ्याचं. आणि मी परेशान झालो मॅडम, की अरे पेन जरी घ्यायचा तरी पेनाची किंमत दुकानदार सांगेल ती. तुम्ही शर्ट घ्यायला गेला, शर्टवर किंमत छापील नसेल, दुकानदार सांगेल ती. आणि तुमच्या शेतात उडीद आला, मूग आला, त्याची किंमत मग व्यापारी सांगेल ती. याने पिकायचं, याने भरणं करायचं, किंमत पण किंमत का दुसऱ्याने ठरवायची?
मग जाणवायला लागला रे आपल्या या बापाचं काकाचं आजल्याचं दुःख आपण लिहिलं तर. आणि मग मी काही शेतकऱ्यांवरच्या कविता लिहिल्या. आणि या शेतकऱ्यांच्या कवितेतून शेतकऱ्यांची व्यथा जन्माला आली. बळीराजा, जगाचा पोशिंदा, आज मात्र त्याच्याकडे पाहिलं की त्याच्या डोळ्यात सारं काही दिसतं. आज ती तू व्यथा कागदावर उतरवली आहेस. मला फार काही नाही बोलायचं आहे, मला बास ती कविता ऐकायची. कवितेच्या सुरुवातीला मॅडम मला काही एक मिनिट घ्यायचं आहे. ही कविता लिहिली, सादर केली की लोक रडायची, टाळ्या वाजवायचे. अनेक स्पर्धा, म्हणजे मी तर म्हणतो माझ्या कॉलेजच्या लाखभराची बक्षिसं मला या कवितेनं सगळ्या स्पर्धांची मिळवून दिली. स्पर्धेत गेलो, कविता म्हटली की पैसे मिळायचे. मला प्रश्न पडायचा, अरे ज्याचं फाटतंय आणि आपण जे फाटलं म्हणून सांगतोय तर पैसे मला मिळत आहे. म्हणून ही कविता जर तुम्ही ऐकत असाल तर मला एक सांगणं आहे. कविता ऐकल्यावर वा, टाळ्या, शिट्ट्या, डोळ्यात पाणी हे नाही केलं तरी चालेल, पण 10 रुपयाची जुडी जर एखादी म्हातारी शेतकरी तिथं विकत असेल ना, तर ती 8 रुपयाला दे म्हणून घासाघीस करू नका. कदाचित त्या वरच्या 2 रुपयामध्ये तिच्या मुलाचा नातवाचा पेन येणार असेल, एखादी वही येणार असेल, कदाचित एखादी शर्ट ती तिच्या नातवाला घेऊ शकणार असेल. तर कविता लिहिण्यामागची निव्वळ भूमिका आहे मॅडम की शेतकऱ्याला समजून घेतलं पाहिजे. आणि समजून सहानुभूतीच्या मार्गाने नाही. तो एका कंपनीचा मालक आहे, त्याला मालकासारखी ट्रीटमेंट कुणीच देत नाही, तो स्वतःलाही ती लावून घेत नाही. पण त्या शेतकऱ्याचे प्रश्न पटलावर यावेत, अधोरेखित व्हावेत म्हणून ही कविता माझ्या गावातल्या भाषेत आहेत. कवितेचं नाव कर्ज बाजारपणाची जिंदगी. गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासून लय हुशार झालंय गण्या. गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासून लय हुशार झालंय गण्या. त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक. वळणीले बांधेल कापड सुकव्याची दोरी कापून लपून ठेवली त्यानं. बहिणीसाठी वावरात बांधेल झोक्याची दोरी बी वावरातच गाडून ठेवली त्यानं. बापाच्या हाताले दोरी कधीच लागू नये म्हणून. आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. अहो आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. मुत्याच्या नावानं 5दा उठतो. बाप जित्त आहे का चेक करायला. बापाच्या अंगावरच हात टाकून निचतो गण्या. बापाच्या अंगावरच हात टाकून निचतो. जरसाक हात बाजूले झाला तर गण्या सेकंदात घामानं भिजतो. धास्ती खाल्ली आहे त्याच्या मनानं. खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध पिऊन मेला तेव्हापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात धस्स होतं. आणि एवढूस गण्या फवारणीच्या रोजी बापाच्या मागे मागेच फिरत राहत. औंदाच्या दिवाळीले गण्यानं फटाके बी मागितले नाही. औंदाच्या दिवाळीले गण्यानं फटाके बी मागितले नाही. मागीन तरी कसे. खांद्या लोंगेल बहिणीच्या लग्नाच्या काळजीनं जै जै जैनारी माय आणि कडाक्याच्या थंडीत उघडा भरणं करणारा बाप रोज उघड्या डोळ्यानं पाहतो तो. गण्याच्या एकेका चड्डीच्या ठिगळावर आता 2-2 भोकं पडलीत. गण्याच्या एकेका चड्डीच्या ठिगळावर आता 2-2 भोकं पडलीत. तरी अजूक नवी चड्डी मागितलीच नाही गण्यानं. फाटक्या शर्टा संग तसंच शाळेत जातं. मायनं देल चतकोर कोंड्याची भाकर हसत हसत खातं. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन हे आठवून मी गण्या बापासमोर दप्तराचं बोलत नाही. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन हे आठवून मी गण्या बापासमोर दप्तराचं बोलत नाही. अनवाणी पायात काच घुसलंय. बापानं पाहिलं तर नवीन चप्पल घ्यायला जाईन म्हणून गण्या लंगडत बी चालत नाही. असं वागायला लागलंय गण्या. कर्ज बाजारपणाची जिंदगी जगायला लागलंय गण्या. पण दोस्त हो, पण रसिक हो, माझ्या कवितेचं पान इथंच मिटत नाही. आणि कवितेतला गण्या फक्त शेतकऱ्याच्या घरी भेटत नाही. गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या महिने धरणाऱ्या कामगाराच्या घरात. इंडियातल्या नाही पण भारतातल्या दारादारात. गण्या मला मह्यात दिसतो तुह्यात दिसतो. हा गण्या मला मह्यात दिसतो तुह्यात दिसतो. चेक करून पाहिलं ना, हा गण्या प्रत्येकात लपेल असतो. पण प्रॉब्लेम हाच आहे साला की हा आमचा गण्या एक नाही. पण प्रॉब्लेम हाच आहे साला की हा आमचा गण्या एक नाही. नाही तर 12 मास अशी जिंदगी जगणं भाऊ जोक नाही. तरी इतकं सगळं झालं म्हणून गण्या हरत नाही. गैपास घेऊन मरत नाही की म्हाच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या रडत नसतो. की म्हाच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या रडत नसतो, कुढत नसतो. अहो वाघ आहे गण्या, वाघासारखा लढत असतो. वाघ आहे गण्या, वाघासारखा लढत असतो. वाघ आहे गण्या, वाघासारखा लढत असतो. स्वप्नील, आसपास बऱ्याच गोष्टी
अशा घडत असतात की ज्या मन अस्वस्थ करतात, मन ढवळून निघतं. त्याहून महत्त्वाचं म्हणजे विचलित होतो, आपण हतबल होतो. माझ्याकडे आज लेखणी आहे, मी बोलू शकतो, माझ्याकडे त्याहून उपरजात एक साधन आहे, मी अभिव्यक्त होऊ शकतो सोशल मीडियावर, ते घराघरात पोचतं, पण मनामनात पोचतं. बऱ्याच वेळा मॅडम कविता हे एक मनोरंजनाचं साधन म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. अगदी म्हणूनच मी हा मुद्दा विचारला. मला सुरुवातीला खूप प्रश्न पडायचे मॅडम, कविता स्पर्धांमध्ये जिंकलो की मग काही कवी संमेलनांचे फोन आले आणि मग मी एक सरळ साधा मनातला प्रश्न माझ्या सिनियर काही लोक जी होती कवितेमध्ये त्यांना विचारायचो की ही नेमकी कवी संमेलनं का करायची? 3 तास छान रंगलं पाहिजे म्हणून करायची, छान त्यांचा टाईम व्यवस्थित गेला पाहिजे म्हणून करायची, की मनामध्ये काहीतरी पिल्लू सोडायचं आहे आणि त्याने त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि काहीतरी उत्तर शोधलंय म्हणून करायची? तेव्हा अनेकांशी बोलल्यावर कळालं, जे प्रसिद्ध वाक्य आहे महाराष्ट्रामध्ये की कीर्तनाने समाज सुधारत नाही आणि तमाशाने समाज बिघडत नाही, पण माझं याच्या व्यतिरिक्त विरुद्ध मत आहे मॅडम. कदाचित माझ्या हातात वेगळी पुस्तकं पडली असती, कदाचित माझ्या हातात कुणी वेगळं मार्गदर्शन मला शाळेत मिळालं असतं, तर मी आज त्याच वाटेवर तेच विषारी विचार पसरवत राहिलो असतो. म्हणजे कुठेतरी फरक पडतो. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट सांगता कुठेतरी आत जाते, अरे हे माझं म्हणणं आहे, अरे हे खरं आहे, हा जे सांगतोय ते खरं आहे. मन गलबलून होतं, हलतं, ढवळून निघतं. मनामनात कविता पोहोचते, पण तितक्या ताकदीनं तुम्ही ती पोहोचवली पाहिजे. तुम्हाला प्रसिद्धीसाठी कविता लिहायची आहे, पैशांसाठी लिहायची आहे, पुस्तकासाठी लिहायची आहे, पुरस्कारासाठी लिहायची आहे, की तुम्हाला तुमचा प्रश्न मांडण्यासाठी कविता लिहायची आहे? हे तुम्ही एकदा ठरवलं ना की कविता पोहोचते. मागच्याच महिन्यामध्ये त्या संदर्भानं मला सांगायचं आहे मॅडम की मी एक निसर्ग नावाची कविता लिहिली आणि ती कविता प्रचंड व्हायरल झाली. सगळीकडनं फोन मेसेजेस आले आणि मी ती कविता म्हणता म्हणताच एक माझी चारोळी मला आठवली होती की मी त्यात लिहिलं होतं, टाळ्या वाजवताय निसर्ग कविता म्हणताना, अरे वा वा छान छान म्हणताय. आणि मी ती चारोळीमध्येच म्हटली की कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला, ये जरा बस सावलीत झाडातून आवाज आला. म्हणजे एकीकडे तुम्ही झाडांच्या कविताला टाळ्या वाजवायच्या आणि दुसरीकडे झाडं कापायची. मग हा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले नाहीये. आम्ही तुकारामांचा वारसा सांगतो ना, जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, आणि मग दुसरीकडे कर्जमाफी केली आहे, सावकारी रद्द केली आहे, वह्या इंद्रायणीत बुडवून टाकल्या. त्या तुकारामांचं ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणतो ना आपण, मग तो आदर्श आपण घेतला पाहिजे. मनामनात कविता पोहोचली इथपर्यंत ठीक आहे, पण ती कृतीत उतरली पाहिजे. मला आज ती निसर्ग कविता ऐकायची आहे म्हणण्यापेक्षा मला त्याच्यात वावरायचं आहे. निसर्ग ही काही महिन्यांपूर्वीच लिहिलेली कविता. तुम्ही खूप छान सांगितलं मॅडम की प्रत्येक गोष्ट माणूस बोलतो तसे सगळेच बोलतील असे नाही. सांकेतिकही भाषा आहेत ना. माणसं निर्माण होण्यापूर्वीही भाषा होत्या. पशुपक्षी एकमेकाशी संवाद साधतात, तसा निसर्ग आपल्याशी बोलतोय. आणि ती निसर्ग नावाची ही कविता, ज्या रानकवीच्या मातीतनं मी येतो, महानोरांच्या, त्यांच्या प्रांतामधली ही कविता. कवितेचं नाव आहे निसर्ग. किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं, की किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं, आणि वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याला भाडं. लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी, लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी, आणि किती ॲडव्हान्स मागतात ढग पाऊस पाडण्याआधी. किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात, किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात, आणि चोचीत मावेल तेवढंच खावं हे पक्षी कुठून शिकतात. प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडतो का, प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी वीज बिल धाडतो का, आणि कधी रविवारची सुट्टी घेऊन जगात अंधार पाडतो का. हलका वाघ भारी वाघ. आज आपण सामाजिक परिस्थिती पाहतोय, हलका भारी, तसा हलका वाघ भारी वाघ, हलका कोल्हा भारी कोल्हा, अशा त्यांच्यातही असतात का हो जाती. हलका वाघ भारी वाघ, हलका कोल्हा भारी कोल्हा, अशा त्यांच्यातही असतात का हो जाती. आणि एक बी उगवायचे किती पैसे मागते माती. किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून गर्भपात करतात. कधी ऐकलंय आपण? किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून गर्भपात करतात.
आणि किती ससे शर्यत हरल्यावर गळफास घेऊन मरतात. अनादी काळापासून हा निसर्ग सगळं आपल्याला कृतीतून शिकवतोय. समृद्ध जगण्याचा हा शाश्वत मार्ग दाखवतोय. पण आम्हीच आहोत येडे, आम्हीच आहोत खुळे. कधी कळेल आपल्याला, आपल्यामुळे नाही निसर्ग, आपण आहोत निसर्गामुळे. विज्ञानची कविता ऐकलीयस? देणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं, देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हातच घ्यावं. म्हणजे आपण हेच करत आलोय की. त्याने इतकं समृद्ध केलंय आपल्याला, इतकं उधळण केली आहे. म्हणजे वैशाखाचा वणवा कसा झेलायचा हे शिकवतो. निसर्ग तुम्हाला पानगळ शिकवतो. निसर्ग तुम्हाला चैत्रातली पालवी शिकवतो. आणि या गोष्टी खरं तर ते तुम्हाला जगता आल्या पाहिजे. ते तुम्ही जगलात नाही तर तुम्ही काही घेतलंच नाही. स्वप्नील, तुझं कवी मन अस्वस्थ नाही करत तुला की कधी मी असं काहीतरी झुपकेदार लिहीन? नाजूक साजूक असं कधीतरी आपण प्रेमात लिहितो, तसंही लिहिण्याचा मी प्रयत्न केला. पण शेवटी वाचकांच्या हातात आहे कवीचं काय स्वीकारायचं, कवीच्या कोणत्या कवितेला वर घेऊन जायचं. तर प्रेम कविताही मी लिहिण्याचा प्रयत्न केला. होऊन जाऊ दे की एखादा कडवही चालेल मला. म्हणजे स्वप्नीलचा हाही जॉनर मला कळेल. ही शाळेतल्या प्रेमाची एक कविता आहे. अरे वा. ऐकणाऱ्यांमध्ये, आणि मला वाटतं प्रत्येकजण शाळेत जातो आणि तो एक हळवा कोपरा असतो आपला. त्या शाळेतल्या प्रेमाची गोष्ट सांगणारी ही कविता, की वाटायचं शाळेत तिच्यासोबत पावसात भिजलं पाहिजे, हात धरून नाचलं पाहिजे. पण त्याच वेळी मास्तर म्हणायचे, पुरा मोठं व्हायचं ना मग खूप खूप वाचलं पाहिजे. मास्तरांचं ऐकून मनाचं ऐकायचं राहून जायचं. आणि तिच्यासोबत पावसात भिजण्याचं स्वप्न पावसासोबतच वाहून जायचं. आता तिचं लग्न झालंय, तीही पावसात भिजत असेल, नवऱ्यासोबत नाचत असेल, माझ्या कविता वाचत असेल. आता तीही भिजत असेल, नवऱ्यासोबत नाचत असेल, माझ्या कविता वाचत असेल, आणि म्हणत असेल मनामध्ये, कधी वाचायचं कधी नाचायचं कळायला हवं होतं. कधी वाचायचं कळायला हवं होतं. खरं प्रेम होतं बिचाऱ्याचं, मिळायला हवं होतं. स्वप्नील सध्या काय करतोय? तो सध्या काय करतो तर अलग माझ्या जीवनाचा असाही एक फॅक्टर आहे. जिंदगीचा रसिक कवी मी, पण डोळ्यांचा डॉक्टर आहे. अरे वा. तर मी MS ऑप्थॅल्म केलेलं आहे. माझं निमी नेत्रालय नावाचं पुण्यामध्ये डोळ्यांचं हॉस्पिटल आहे. आणि सुदैवानं माझी बायकोही डोळ्यांची डॉक्टर आहे. आम्ही सांगत असतो की ती डाव्या डोळ्याची आहे, मी उजव्या डोळ्याचा आहे, आणि आम्ही दोघं मिळून ते हॉस्पिटल चालवत असतो. पण असंच असतं, नकारात्मक आणि सकारात्मक एकत्र आलं म्हणजे विरोधाभास एकत्र आला तरच संसार होत असतो. कारण सोबत जाताना दोन्ही उजवे हात नसतात, एक डावा आणि उजवा पकडावा लागतो, तरच ते सोबत चालावं लागतं. बरोबर. असो, पण मी माझे जे काही कप्पे केलेले आहेत ना, ते दुसरा कोणी भेदायला नाही येणार आहे, ते मलाच भेदायला हवेत. याकरता मला माझ्यावर काय शस्त्रक्रिया करायची आहे? सोनोग्राफीकडे आपण आता येत आहोत. आणि एक डॉक्टर म्हणून ही कविता मी लिहिली. पण एका मला लेखकाचं नाव आठवत नाही, त्यानं असं लिहिलंय की कवी लेखक आधी लिहितो आणि कालांतराने तसं घडतं. तर या कवितेच्या बाबतीतही तसं घडलंय. मी कविता आधी लिहिली आणि नंतर मला तशी एक केस पेपरमध्ये वाचायला मिळाली. एक मुलगी कविता लिहिते, या भावनेतनं ही कविता. कवितेचं नाव सोनोग्राफी मशीन जेव्हा माय बनते. कहाणी माझ्या जन्माची सांगायची आहे तुम्हाला, पण त्याआधी सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायची आहे मला. आई माझी गरोदर झाली, आनंद झाला, पण खरं सांगू सगळ्यात जास्त माझ्या बापाला. वाटली किलोभर साखर, त्यानं वाटले किलोभर पेढे, सगळ्यांच्याच मनात पडले आनंदाचे सडे. पण मध्येच कशी काय माझ्या आजीला फुटली अक्कल, करू म्हणे लिंग चाचणी, लढवली तिने शक्कल. बापानेही मग माझ्या तिचा शब्द नाही मोडला, आणि गर्भासकट मायचा जीव तपाशाले धाडला. पण त्या दिवशी चुकली मशीन,
काय माहीत कसे काय, का जन्मासाठी माझ्या ती बनली होती माझी माय. मुलीऐवजी मुलाचा चुकून गर्भ तिने दाखवला. मुलीऐवजी मुलाचा चुकून गर्भ तिने दाखवला आणि गडू सुंदर जीवनाचा माझ्या हाती टेकवला. असा माझ्या जन्माचा मार्ग झाला खुला. म्हणून सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायची मला. आज यंत्र वागतात माणुसकीनं. आज यंत्र वागतात माणुसकीनं. माणूस का वागत नाही? गर्भात कळी खुडताना आतला बाप कसा जागत नाही? गर्भात पोरी मारणाऱ्यांनो, तुमच्या आतला एकदा बाप जागू द्या. गर्भात पोरी मारणाऱ्यांनो, तुमच्या आतला एकदा बाप जागू द्या. तुमच्या मेंदूला माणसासारखं वागू द्या. मग बघा गर्भात मुलगी कधीच मरणार नाही. मग बघा गर्भात मुलगी कधीच मरणार नाही. अन सख्खा सजीव जातिवंत बाप कधीच गर्भपात करणार नाही. कधीच गर्भपात करणार नाही. या प्रत्येक कविता जगण्याचा दृष्टिकोन देणाऱ्या आहेत. एका वेगळ्या गवाक्षातून तुम्ही जगण्याकडे बघा. जगणं फार सुंदर आहे, पण जगायला शिका. वा, हे सांगणारी तुझी कविता आहे. स्वप्नील, आज तू इथे आलास आणि वेळ दिलास म्हणण्यापेक्षा आम्हाला प्रगल्भ केलंस. आम्हाला तुझ्यातलं दान आमच्या उंजईत टाकलंस. त्याबद्दल तुझे मनापासून आभार. थँक्यू. खूप धन्यवाद. कारण एका लेखकाची लेखणी जे शब्द उतरवते ते अनेकांपर्यंत पोहोचवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये फार ते कमी होतं आहे. मला लोकशाही न्यूजला खूप मनापासून आभार मानायचं आहे. नावाला जगलात, असेच जगत राहा आणि महाराष्ट्राची अशीच प्रतिमा जी तुम्ही उंचावत आहात ती उंचावत राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. याच नोटवर आज इथंच थांबतेय. अपडेट होण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी.